आता इडली किंवा डोसा खायचा असेल ना, तेव्हा रविवारची वाट बघावी लागत नाही. पण आधी जेव्हा इडली बनवायची ना, तेव्हा फक्त रविवारीच कारण निवांत वेळ असायचा, टिफिन वगैरे बनवायचं नसायचं. त्यामुळे पण आता ना उर्वीला टिफिनमध्ये सुद्धा हवं असतं, तिला खूप आवडते. आता ह्या आठवड्यात मी तिला बनवलीच नव्हती म्हणून कालपासून तिचं सारखं चाललं होतं, इडली पाहिजे, इडली पाहिजे. म्हटलं कालच पीठ तयार करायला ठेवलं, पण आज इडली न करता गरमागरम असे डोसे तयार झाले, तेही त्यांच्या हातचे. इडली, अप्पे असतं ना, तेव्हा मी बनवते, पण जेव्हा डोसा बनणार असतो ना, तेव्हा तो फक्त त्यांच्या हातचा. ते बनवतात सुद्धा छान आणि त्यांना आवडतं सुद्धा बनवायला. सोबत मी इथे भाजी बनवले आणि आमचा आजचा ब्रेकफास्ट मसाला डोसा आहे. तर खूप छान आणि गरमागरम डोसा खायला मिळते आणि त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि मग लगेचच आम्ही थोडं डी-मार्टला गेलो. तर आता डी-मार्टला काही आम्ही सारखं जातच नाही. मला वाटतं आम्ही 5 किंवा 6 महिन्याने गेलो असेल. आमचे असं आजूबाजूची दुकान असतात तिकडूनच घेणं होतं. पण म्हटलं थोडं आपण फिरण्यासाठी वगैरे जाऊयात. काय मिळाले तर बघू. पण काहीच जास्त खरेदी केलेली नाही आणि तिथे फ्रीचे मखानाचे 2 पाउच सुद्धा मिळालेत. तर इथे उर्वीचं असं Pringles वगैरे खाणं चालू होतं. हल्ली तिला हे वेफर्स ना खूप आवडतात. आता आम्ही कॅन्टीनमध्ये गेलो तेव्हा सुद्धा बाबांनी तिला घेऊन दिलं होतं आणि येताना मस्त पायनॅपल ज्यूस, तिचं मोसंबी ज्यूस चाललं होतं. पण कालच तिला मोसंबी ज्यूस घरी बनवून दिला म्हणून पायनॅपल ज्यूस दिला. त्यानंतर घरी आराम वगैरे केला आणि जवळच असलेल्या गार्डनमध्ये संध्याकाळी तिला घेऊन गेलो. गार्डनमध्ये गेलो ना, की उर्वी खूप खुश असते आणि जास्त करून स्लाईडवर तिला भरपूर मज्जा येते. येता-येता म्हटलं आपण बेबी शॉपमध्ये जाऊयात, तिथे थोडंफार खरेदी करूयात. पण हवे तसे टी-शर्ट आणि फ्रॉक्स काही मला मिळाले नाही तिच्या साइजचे. म्हटलं मग ऑनलाईनच बघूयात. ऑनलाईनमध्ये ऑफर आणि डिस्काउंट सुद्धा खूप छान असतं. म्हणून येताना मस्त कोल्हापुरी ओली भेळ खाल्ली आणि आज घरी डिनरमध्ये ना रात्रीच्या जेवणामध्ये मस्त गरमागरम पावभाजी आहे. तर आता बरेच दिवसांनी मी बनवतीये. पावभाजी, मिसळ-पाव असं आता जास्त काही खाणं होत नाहीये. थोडंफार असं कंट्रोल केलंय. तर म्हटलं आज बरेच दिवसांनी ना पावभाजी खायची इच्छा झाली. मध्ये आम्ही आता बाहेर सुद्धा खाल्ली, पण तेवढी अशी टेस्ट नव्हती. उगाचच हवं तेवढं बटर वगैरे घालतात. पण हवी तशी स्पायसी आणि आपल्या हातची काय मिळत नाही आणि आम्ही हवी तशी ना बाहेर अजून ती आम्हाला चव मिळालेलीच नाहीये. त्यामुळे आम्हाला घरचीच पावभाजी खूप जास्त आवडते. त्यामुळे तीच प्रिफर करतो. तर इथे छान भाज्या ना कुकरला शिजवून घेतल्यात आणि आता पटकन असं गरमागरम तडका देते. कसुरी मेथी, कोथिंबीर, बटर सगळे मसाले घालून ना छान अशी पावभाजी तयार करते. हे बघा इतकं छान हे पावभाजीचं भाज्या शिजल्यात ना, फक्त मीठ, कसुरी मेथी घालून झाली, की मस्त दणक्यात पावभाजी आमची तयार झाली आहे. तर इथे आता भाजी मी बनवली आणि पाव गरम करायचं काम त्यांचं आहे. तर भरपूर बटर घालून आजची ही पावभाजी तयार झाली. ते पाव आणलेले तर उर्वीचं बघा कसं खाणं चालू आहे. गपचूप असं सॉफ्ट जो पावाचा भाग आहे ना, तिचं खाणं चालू होतं. तर असा होता आमचा रविवारचा दिवस. कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. बाय.